शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण शब्दयोगी अव्ययांचे काही प्रकार पाहणार आहोत. तर शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर जे शब्दांना म्हणजे सामान्यतः नामांना किंवा नामाचे कार्य करणाऱ्या इतर शब्दांना जोडून येऊन त्यांचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध जोडतात, त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. कारण ते अविकारी असतात, म्हणजेच त्यांच्यात लिंग वचन याच्यामुळे काही फरक पडत नाही. तर आपण मागच्या वेळेस गेल्या वेळेस पाहिलेलं होतं, झाडावर, टेबलाखाली किंवा ढगामागे हे जे शब्द आहेत त्याच्यात झाडाला जोडून जो शब्द आहे वर, टेबलाखाली मध्ये खाली, ढगामागे मध्ये मागे, हे सगळे आहेत शब्दयोगी अव्यय. तर आज आपण शब्दयोगी अव्ययांचे काही प्रकार पाहूया. ढोबळमानाने जे महत्त्वाचे उपप्रकार आहेत तेवढेच आपण पाहूयात. तर त्यातला पहिला आहे कालवाचक शब्दयोगी अव्यय. तर जी अव्यये वेळ किंवा कालावधी दर्शवतात त्यांना कालवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. तर उदाहरणच द्यायचं झालं तर आता आपण लक्षात घ्यायचं आहे की त्याच्या अगोदर एक शब्द येणार आहे आणि त्याचं सामान्य रूप नाम किंवा नामासारखा एखादा शब्द. उदाहरणार्थ जर मी म्हणलं नंतर, तर नंतर हा जर आपण काळानंतर हे त्याला जोडून घेतलं तर नंतर पर्यंत, कालपर्यंत असं जर आपण म्हणलं तर पर्यंत. पावेतो हा शब्द फारसा वापरत नाहीत. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे आधी, पूर्वी, पुढे. हे जे आहेत हे सगळे कालवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. तर लक्षात घ्यायचं आहे की त्याच्या अगोदर नाम किंवा नामाचं कार्य करणारा इतर शब्दांना हे जोडून येणार तरच ते शब्दयोगी अव्यय ठरतात. नाही तर मागच्या वेळेस आपण पाहिलेलं आहे, वाक्यात जसा उपयोग केला जातो तसाच ही अव्यय क्रियाविशेषण अव्यय म्हणून पण होऊ शकतात. पण त्याचं कार्य काय आहे, म्हणजे ते जर संबंध दाखवत असतील तर आणि नामाला जोडून आली असतील तर ती ठरतात शब्दयोगी अव्यय. तर कालवाचक जी शब्दयोगी अव्यय आहेत त्याचे गतिवाचक जी काही आहेत ते आहेत तून, म्हणजे घरातून किंवा खोलीतून. नंतर खालून, मधून, पर्यंत, पासून. हे सर्व शब्द कालवाचक शब्दयोगी अव्यय म्हणूनच ओळखली जातात. तर पुढचा उपप्रकार आता आहे तो आहे स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. जसं नाव सुचवतं तसंच ही अव्यय स्थान किंवा ठिकाण दर्शवतात. उदाहरणार्थ आत, बाहेर. आता लक्षात घ्यायचं आहे नुसता बाहेर हा शब्द नाही, तर घराबाहेर, शाळेबाहेर. तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे की ते नामाला जोडून आली पाहिजेत हे शब्द. आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, पलीकडे, समोर, जवळ, ठाई, पाशी, बाहेर. नंतर समीप. समीप हा पण फार कमी वेळा वापरला जातो हल्ली शब्द. समक्ष. हे जे आहेत हे सर्व स्थान किंवा ठिकाण दर्शवतात, त्यामुळे ही आहेत स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. पुढचा उपप्रकार जो आहे त्याला म्हणतात करणवाचक शब्दयोगी अव्यय. ही अव्यय साधन किंवा एखाद्या कारणाने काम कसे केले जाते हे दर्शवतात. उदाहरण बघूया म्हणजे स्पष्ट होईल. मुळे, हिच्यामुळे असं जर मी म्हणलं तर त्यातला मुळे हा शब्द योगे, करून, करवी, द्वारा, हाती हे सगळे आहेत करणवाचक, कारण ते
साधन किंवा कारणाने काम कसं केलं जातं आहे हे सांगतात. आणि आणखीन एक जो उपप्रकार आहे जो बरेचदा वापरला जातो तो असतो संबंधवाचक शब्दयोगी अव्यय. ही अव्यये 2 शब्दांमधील संबंध दर्शवतात. कुठली आहेत याची उदाहरणं तर आपण पाहूया. ती आहेत विषयी किंवा संबंधी. ही आहेत संबंधवाचक शब्दयोगी अव्यय. अजून एक उपप्रकार आहे जो आहे हेतुवाचक, ज्याची उदाहरणं सांगता येतील. साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त, स्तव म्हणजे आपण म्हणतो ना कारणास्तव, हेतुस्तव, तर त्यातला स्तव हा शब्द. तर आज थोडक्यात आपण काही महत्त्वाचे शब्दयोगी अव्ययांचे प्रकार उदाहरणासहित पाहिलेले आहेत. आजचा पाठ आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.